हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ए बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश इंगडे. आणि अगेन या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट्स. ठीक आहे, तर काय करणार आहे आपण स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट्स. याच्या पहिले आपण काय काय डिस्कस केलेलं आहे लक्षात ठेवा की आपण गॅमेटोजेनेसिस स्टार्ट केलं होतं आणि हे बेसिकली गॅमेटोजेनेसिसचेच लेक्चर्स आहेत. याच्यामध्ये काय आहे की मी ज्यावेळेस आपण ओजेनेसिसचं लेक्चर पाहिलं तर ते भरपूर मोठं झालं होतं, त्या कारणाने मी स्ट्रक्चर जे की स्ट्रक्चर ऑफ दिलेलं आहे तुम्हाला की जसं की स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट्स या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे डिस्कस केलेलं आहे. तर आतापर्यंत आपण काय कंप्लीट केलं, गॅमेटोजेनेसिस मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस कंप्लीट केलेलं आहे, त्यानंतर काय केलेलं आहे आपल्याला ओजेनेसिस कंप्लीट केलेलं आहे. आणि या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे एक दिलेलं आहे तुमचं स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट म्हटलेलं काय म्हटलेलं आहे सेकंडरी ओसाइट ना की मॅच्युअर ओसाइट. आणि बेसिकली याला अनफर्टिलाइज ओसाइट पण म्हणतात. काय म्हणतात अनफर्टिलाइज एक किंवा अनफर्टिलाइज ओहा, जे की अनफर्टिलाइज असल्यावर अशा पद्धतीने राहते, जे की कोणत्या फॉर्म मध्ये राहते सेकंडरी ओसाइटच्या. ठीक आहे, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण भरपूर काही म्हणजे जे की दिलेलं आहे ओजेनेसिस मध्ये डिस्कशन केलेलं आहे. जसं की त्याच्यामध्ये फॉलिकल डेव्हलपमेंट पाहिलं आपण की कशा पद्धतीनं बर्थ झाल्यानंतर किंवा बर्थच्या पहिले कोणकोणत्या गोष्टी राहतात. फिमेल्समध्ये मिओसिसची स्टेज चालू होऊन जाते आणि त्याच्यामध्ये कोणत्या फॉर्मले अरेस्ट होतात ज्यावेळेस बर्थ होण्याच्या पहिले, तर त्याच्यामध्ये राहतात तुमच्या मिओ काय होते की त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमची म्हणजे त्यानंतर फॉलिकल डेव्हलपमेंट होतात, ग्रॅन्युलोसा सेलचं डेव्हलपमेंट होतात आणि ग्रॅन्युलोसा मोस्ट ऑफ द ग्रॅन्युलोसा आणि ग्रॅन्युलोसा सेल्स आजूबाजूनं अरेंजमेंट होतात. त्याच्यावर तर थिका सेल्स अवेलेबल राहते. ते स्ट्रक्चर मी नाही काढणार, फक्त 1 मिनिटात रिव्हिजन करून देतो. आणि थिका सेल्समध्ये एक इनर थिका आणि आउटर थिका असे 2 लेअर बनतात आणि फायनली काय होते की थिका झाल्यानंतर एक प्युबर्टी येते ड्यू टू सिक्रेशन ऑफ द GnRH गोनेटोट्रोपिक रिलीजिंग हॉर्मोन्स आणि अगेन्स्ट काय तुमचं ल्युटिनायझिंग अँड फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स. आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स नंतर काय होते की तुमचं जे ओसाइट्स आहे जे की मिओसिस फॉर्म मध्ये अरेस्ट झालेलं आहे, मिओसिस फर्स्ट मध्ये अरेस्ट झालेलं आहे, ते मिओसिस काय करते मिओसिस फर्स्ट काय करते कंप्लीट करते. आणि कंप्लीट केल्यानंतर पुन्हा कुठं अरेस्ट होते सेकंडरी ओसाइट, म्हणजे ते सेकंडरी ओसाइट होते आणि पुन्हा कशामध्ये तुमच्या मिओसिस 2 च्या मेटाफेज मध्ये अरेस्ट होते. अलग लक्षात येईपर्यंत म्हणूनच एकले काय म्हटलेलं आहे सेकंडरी ओसाइट. प्रायमरी ओसाइट तर कंप्लीट झालं, नंतर काय झालं तुमचं सेकंडरी ओसाइट. आणि हे सेकंडरी ओसाइट कशामध्ये अरेस्ट राहते तुमच्या मिओसिस 2 च्या कशा तुमच्या मिओसिस 2 च्या मेटाफेज मध्ये. कुठं तुमच्या मेटाफेज. अलग लक्षात येईपर्यंत कोणत्या फेज मध्ये राहते मेटाफेज मध्ये मिओसिस 2 च्या काय राहते अरेस्ट राहते. ठीक आहे, तर त्यावेळेस जे अरेस्ट फेज राहते किंवा ते अरेस्ट कंडिशन राहते, ते अरेस्ट कंडिशन आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर आपण पहिले ओसाइटचं जे आहे तुमचं सेकंडरी ओसाइटचं स्ट्रक्चर काढून घेऊ आणि त्यानंतर थेरीज काय करू आपण डिस्कस करू. ठीक आहे, अलग लक्षात. आता बघा, हे झालं तुमचं सेकंडरी ओसाइट, थोडा जास्त मोठा झाला. याच्या आजूबाजूला बी आपल्याला सेल काढणार आहे, तर आपण थोडं लहान स्ट्रक्चर काढणार आहे. सेकंडरी ओसाइट्स त्याच्या आजूबाजूची लेअर एकदम सर्कल आता दुसरा निघणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आहे. हां, आणि याला रेड कलरनच करून टाकू. याला म्हणतात वेंटलाइन मेम्ब्रेन. काय म्हणतात त्याला? ठीक आहे, काय म्हणतात त्याला? वेंटलाइन मेम्ब्रेन. काय म्हणतात? वेंटलाइन मेम्ब्रेन. इथं हे होणार नाही, सॉरी. ठीक आहे, तर याला मला स्पेस पाहिजे थोडी. पहिले आपण काय करू की कम्प्लिटली स्ट्रक्चर काढून टाकू आणि त्यानंतर बघू की काय काय लेबलिंग्स आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे झालं तुमचं वेंटलाइन मेम्ब्रेन. आणि वेंटलाइन मेम्ब्रेनच सिक्रेशन करत असते, जे की एक लेअर राहते ज्याला झोना पॅलुसिडा म्हणतात. काय म्हणतात? झोना पॅलुसिडा. ठीक आहे, याला आपण करून टाकू. हे जे लेअर्स आहे, ठीक आहे, अशा पद्धतीची जी लेअर्स आहे जे की काय तुमची झोना पॅलुसिडा आहे. अशा पद्धतीची एक लेअर काढलेली आपण आजूबाजूच्या साईडनं. काय राहत तुमची झोना पॅलुसिडा. आणि झोना पॅलुसिडोच्या आजूबाजूनं अशा पद्धतीचे एक्स प्रेझेंट आहेत, जे की बेसिकली हे ग्रॅन्युलोसा सेल्स राहतात. हे ग्रॅन्युलोसा सेल्स पासूनच फॉर्मेशन केलेले राहतात. याला काय म्हणतात? कोरोना रेडिएटा. काय म्हणतात? कोरोना रेडिएटा. जस्ट तुम्हाला एक्झॅक्टली जशा पद्धतीने बुक्समध्ये आहे तशा पद्धतीने डायग्राम तर निघाली नाही, पण ठीक आहे, तुम्हाला समजून घ्यायचं की याच्यावर काय काय गोष्टी अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर एवढ्या गोष्टी राहतात जे की ज्यावेळेस तुमच्या सेकंडरी ओसाइट त्याच्यावर अवेलेबल राहतात. ठीक आहे, तर आता आपण याला काय करू लेबलिंग करू. हे जे आहे हे काय तुमचा वेंटलाइन मेम्ब्रेन्स आहे. काय तुमची वेंटलाइन मेम्ब्रेन्स. ठीक आहे, सगळं मी सांगून देतो तुम्हाला काय येतं. पहिले एक वेळा लेबलिंग करून टाकू आपण. वेंटलाइन मेम्ब्रेन बेसिकली काय आहे, जे तुमचे सेकंडरी ओसाइट्स आहेत त्याची आउटरमोस्ट जे लेअर राहते त्याला वेंटलाइन मेम्ब्रेन असे म्हणतात. ठीक आहे, ते वेंटलाइन मेम्ब्रेन झालं. आणि वेंटलाइन मेम्ब्रेन नंतर हा जो स्ट्रक्चर आहे याला काय म्हटलं होतं आपण? झोना पॅलुसिडा. काय म्हटलं होतं? हे जे लेअर दिसते तुम्हाला हे नॉन सेल्युलोजची म्हणजे एक लेअर राहते ज्याला काय म्हणतो आपण? झोना पॅलुसिडा म्हणतात. काय म्हणतात? झोना पॅल्युसिडा. काय म्हणतात? झोना पॅलुसिडा. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आणि अगेन्स्ट जे राहतात त्याच्यामध्ये हे राहते तुमची हे जे स्ट्रक्चर राहते हे कशात राहते? कोरोना रेडिएटा. कोरोना रेडिएटा.
रेडिएटा. लक्षात इथपर्यंत काय राहते, कोरोना रेडिएटा. आणि काय झालं की व्हेंटलाइन मेम्ब्रेन झालं, झोना पेनिन्सुला झालं, त्यानंतर कोरोना रेडिएटा. आणि कोरोना रेडिएटा नंतर याच्यामध्ये काय काय गोष्टी अवेलेबल्स आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये इथं जी गोष्टी अवेलेबल राहते हे राहते तुमची काय राहते, तुमची फर्स्ट पोलार बॉडी. काय राहते तुमची फर्स्ट पोलार बॉडी. काय राहते तुमची फर्स्ट पोलार बॉडी. आणि याच्या मिडल्समध्ये राहते जर्मायनल वेसायकल्स. ठीक आहे. तर बेसिकली हा काय राहतो तुमचा न्यूक्लियस राहतो. काय राहतो, जर्मायनल वेसायकल्स. काय राहतात, जर्मायनल वेसायकल्स. लक्षात इथपर्यंत काय काय गोष्टी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सगळं मी लेबलिंग करून दिलेलं आहे. काय की हे काय झालं तुमचं सेकंडरी ओसाइट्स आहे. सेकंडरी ओसाइट काय म्हटलं, मॅच्युअर ओसाइट्स आहेत का, नाही. मॅच्युअर ओसाइट कधी होईल, मग ज्यावेळेस फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन नाही, फर्टिलायझेशनच्या पहिले जी गोष्ट होईल एंट्री ऑफ स्पर्म्स होईल. म्हणजे फर्टिलायझेशनच्या ड्युरिंग प्रोसेसमध्ये मी सांगत आहे, ज्यावेळेस एंट्री ऑफ स्पर्म होईल आणि एंट्री ऑफ स्पर्म झाल्यानंतर ड्युरिंग केमिकल सिक्रेशन होईल. आणि केमिकल सिक्रेशन झाल्यानंतर ज्यावेळेस स्पर्म एंट्री करतात त्याच टाइमले आपले जे सेकंडरी ओसाइट्स आहे म्हणजे काय होऊन जाते की ते जे प्रोसेस अरेस्ट झालेली आहे, कशामध्ये अरेस्ट झाले होते, मिओसिस सेकंडमध्ये. कशामध्ये, तुमच्या मिओसिस सेकंडमध्ये. आणि हे जे मिओसिस सेकंड आहे याच्यामध्ये मिओसिस सेकंडच्या मेटाफेजमध्ये. आणि हे काय करतात, मेटाफेज. काय मेटाफेजमध्ये ज्यावेळेस अरेंज होते आणि हे मेटाफेज नंतर काय करते, त्याची जे रिमेनिंग राहिलेली डिव्हिजन आहे ते काय करते, कंप्लीट करते. म्हणजे काय होते, कंप्लीटली हॅप्लॉइड स्ट्रक्चर भेटून जाईल आपल्याला. यानं मिओसिस 1 कंप्लीट केलं, लक्षात प्युबर्टी आली त्यावेळेसच. नंतर काय करेन की ज्यावेळेस स्पर्म येतील त्यावेळेस कोणतं कंप्लीट करतील, तुमचं मिओसिस 2 काय करतील, कंप्लीट करतील. अजून कंप्लीट केलेलं आहे का, नाही. म्हणून याला हेडिंग काय म्हटलेलं आहे, स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट. लक्षात येतपर्यंत ठीक आहे. तुम्हाला नीटमध्ये क्वेश्चन काय येतात बघून घ्या की काय काय गोष्टी राहतात. तर याच्या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये त्या गोष्टी मी डिस्कस नाही केलेल्या आहे. म्हणजे काय की बर्थ झाल्यानंतर फिमेलचा एक्स कोणता राहतो, सेकंडरी ओसाइट राहतो का, नाही. काय राहतो, तो प्रायमरी ओसाइट. कोणत्या फेजले अरेस्ट राहतो, तो कोणत्या फेजले राहतात, तो मिओसिस फर्स्टच्या लिप्टोटिन स्टेजले राहतो. ठीक आहे. अगेन्स्ट काय राहते की सेकंडरी ओसाइट ज्यावेळेस प्युबर्टी येते त्यानंतर काय बनते, तो सेकंडरी ओसाइट मध्ये. ज्यावेळेस तो फॉलिपियन ट्यूब मध्ये एंटर होतो, म्हणजे बेसिकली काय की आपला जो जो ट्रॅक्ट आहे फिमेलचा फॉलिपियन ट्यूब्स मध्ये एंटर होतो तेव्हा कोण राहतो, तो सेकंडरी ओसाइट राहतो. ठीक आहे. या व्हेरियस गोष्टी समजण्यासाठी मी इन डिटेल लेक्चर घेत आहे. लक्षात, ते जर ज्यानं नसन पाहिले तर ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. लक्षात इथपर्यंत ठीक आहे. आता आपण काय करू, थेरी डिस्कस करू, काय काय गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. बघा काय दिलेलं आहे की इन ह्युमन्स अनफर्टिलाइज एग व्हेन द ओव्हुलेटेड इन द रिलीज फॉर्म इन द ओव्हरी इज द ऍक्च्युअली इज द सेकंडरी ओसाइट्स. ठीक आहे. ज्यावेळेस अनफर्टिलाइज एग ओव्हुलेटेड होते, ओव्हुलेटेडचं प्रोसेस म्हणजे नेमकं काय, ज्यावेळेस ओव्हा रिलीज होते त्या प्रोसेसले ओव्हुलेटेड प्रोसेस म्हणतात. तर बेसिकली तो काय राहते, सेकंडरी ओसाइट राहतो, ना की मॅच्युअर ओसाइट. लक्षात इथपर्यंत. मॅच्युअर ओसाइट तो नंतर होतो, नंतर तो मिओसिसची स्टेज काय करतो, कंप्लीट करतो. तर तोपर्यंत काय म्हणतात, त्याला सेकंडरी ओसाइट्स असे म्हणतात. लक्षात इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं की इट अप्रॉक्सिमेटली 0.1 mm इन द साइज. किती साईज आहे त्याची, 0.1 mm काय त्याची साईज अवेलेबल राहते. लक्षात इथपर्यंत. अगेन्स्ट त्यानंतर काय म्हटलं की द एग्ज मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज व्हेंटलाइन मेम्ब्रेन. ठीक आहे. कोणती मेम्ब्रेन राहते, व्हेंटलाइन मेम्ब्रेन. बेसिकली हे जे तुमची ओसाइटची मेम्ब्रेन आहे हे दिसते तुम्हाला, या मेम्ब्रेनला काय म्हणतात, व्हेंटलाइन मेम्ब्रेन असे म्हणतात. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर काय म्हटलं की सिक्रेट अ नॉन सेल्युलस ग्लायकोप्रोटीन मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज झोना पेलुसिडा. म्हणजे काय म्हटलेलं आहे, एक वेळा पुन्हा वाचतो मी, लक्षात ठेवा, कारण की या गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. कुठेही एमसीक्यू बनू शकते. सिक्रेट द नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीन काय करते, कोणती राहते, ते नॉन सेल्युलर राहते. ग्लायकोप्रोटीन कोणतं राहते तुमचं, जे की तुम्हाला दिलेलं आहे झोना पेलुसिडा. जे की झोना पेलुसिडा जे मेम्ब्रेन्स आहे बेसिकली काय आहे तुमची, ते नॉन सेल्युलर राहते. ग्लायकोप्रोटीन मेम्ब्रेन त्यालाच काय म्हणतो आपण, झोना पेलुसिडा म्हणतो. सॉरी, ऑन इट्स द ऑन साइड. ठीक आहे. लक्षात इथपर्यंत. का राहते हे नॉन, ठीक आहे. इथं दिलेलं तुम्हाला काय दिलेलं आहे, नॉन सेल्युलर. ठीक आहे. लक्षात इथपर्यंत. अगेन्स्ट त्यानंतर काय म्हटलं की झोना पेलुसिडा आर द सेव्हरल रेडियल इलॉंगेटेड सेल फॉर्मिंग द कोरोना रेडिएटा. ठीक आहे. तर हे आजूबाजूचे जे सेल दिसतात तुम्हाला हे काय तुमचे कोरोना रेडिएटा आहे. आणि कोरोना रेडिएटा जनरली कशापासून बनलेले राहतात, तुमच्या ग्रॅन्युलोसा सेल पासून बनलेले राहतात. म्हणजे ग्रॅन्युलोसा सेलचं बेसिकली ते अरेंजमेंट आहे, त्यालाच आपण कोरोना रेडिएटा असे म्हणतात. आलं का लक्षात. हे झालं तुमचं स्ट्रक्चर ऑफ जे की तुमचं काय सेकंडरी ओसाइट. ठीक आहे. व्हेंटलाइन्स मेम्ब्रेन राहते, त्यानंतर काय झोना पेलुसिडा राहते, त्यानंतर कोरोना रेडिएटा राहते, फर्स्ट पोलार बॉडी, जर्मायनल वेसायकल. बेसिकली जर्मायनल वेसायकल्स काय एक प्रकारचा तुमचा काय न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस ऑफ द ओसाइट्स. ओसाइटचा न्यूक्लियसलेस काय म्हणतात,
जर्मायनल वेसायकल्स म्हणतात आणि फायनली त्याच्यामध्येच क्रोमोझोम्स म्हणजे अवेलेबल्स म्हणजे ते अजून कंप्लीट व्हायचे आहे. ज्यावेळेस किती राहते याच्यामध्ये 23 अवेलेबल राहते. किती क्रोमोझोम 23, कारण की काय आहे फिमेल गॅमेट्स आहे. कोणतं गॅमेट्स आहे तुमचं फिमेल गॅमेट्स. अलग लक्षात येतपर्यंत. आणि ज्यावेळेस आपण फर्टिलायझेशन शिकू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की व्हेरियस हे जे लेयर्स राहतात कशा पद्धतीने स्पर्म तयार करून येते. त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म मी डिस्कस केलं. त्याच्यामध्ये ॲक्रोझोम्स राहतात. काय राहतात ॲक्रोझोम्स. बेसिकली मी तुम्हाला सांगितलं पण होतं की भरपूर जास्त म्हणजे जे एन्झाईम्स त्याच्यामध्ये अवेलेबल राहतात आणि तेच एन्झाईम्स काय करतात की याला अलर्ट करतात की आपल्याला मिओसिस कंप्लीट करणं आहे. जे मेटाफेजमध्ये राहतात ते मिओसिस कंप्लीट करणं आहे. ते कोणते एन्झाईम राहतात, कसे काम करतात, त्या व्हेरियस गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे. तर मग काय करतात की ते अलर्ट करतात आणि फायनली हे जे एग्स आहेत जे सेकंडरी ओसाइट आहे ते कम्प्लिटली मिओसिसची प्रोसेस करते आणि मिओसिसची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर या एग्सला आपण काय म्हणू मॅच्युअर एग्स किंवा मॅच्युअर ओसाइट असे म्हटले जातात. आणि त्यानंतर डिफरंट अजून म्हणजे भरपूर काही एन्झाईम ॲक्रोझोम सिक्रेट करतात आणि ॲक्रोझोम सिक्रेट केल्यानंतर काय होते की याला पेनिट्रेट केले जाते आणि पेनिट्रेट केल्यानंतर काय होते की हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ द स्पर्म्स आणि हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ द मॅच्युअर ओसाइट अशा पद्धतीनं काय होते की त्याच्यामध्ये एक फ्युजन होते. आता फर्टिलायझेशनची एक वेळा डेफिनेशन पाहून की थोडंसं काय दिलेलं फर्टिलायझेशन. ठीक आहे, काय तुमचं फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे नेमकं काय युनियन ऑन मेल अँड फिमेल गॅमेट्स. काय तुमचं मेल अँड फिमेल गॅमेट्स. मेल अँड फिमेल गॅमेट्स. ठीक आहे, काय तुमचं गॅमेट्स. लक्षात येतपर्यंत मेल अँड फिमेल गॅमेट. ज्या ठिकाणी मेल अँड फिमेल गॅमेट्स येतील आणि त्याच याला आपण काय म्हणतो फर्टिलायझेशन असे म्हणतात. काय म्हणतात फर्टिलायझेशन. लक्षात. त्यानंतर याच्यानंतरचा जो पोर्शन आहे तो आहे तुमचा फर्टिलायझेशन. ठीक आहे, याच्या तो भरपूर मोठा पोर्शन आहे. या लेक्चरमध्येच मी घेतला असता पण तो भरपूर मोठा असल्या कारणानं हे फक्त काय पाहणार आपण स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट. ठीक आहे, लक्षात येतपर्यंत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की म्हणजे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.